सेंडो नमक हां सेंडो नमक काय असं डायरेक्ट तळलेला त्यात दूध ओतलं का बाळा? त्यांना म्हणलं एक चपाती भाजा. मी आली, त्यांनी इतकी कडक केली की तिला मापच नाही. आणि त्यांनी कडक केली आणि पोरीने त्याच्यावर तूप टाकलं. कोणी कोणाचा विचारच करी नाही आमच्यात. हे टाका लसूण चटणी त्या वांग्याच्या भरतात. किती टाकायचं? किती म्हणजे सगळीच कालवायची. किती गोड आहे त्याच्या ह्याच्यावर? गोड यायचं आहे. राजनपूरच्या चपात्या केल्या चटणी गोड असते का? आम्हाला निवांत कणिक भिजले चेपेले आम्ही. एवढा कणकीचा लादा संपवायचा आहे. आमच्यात लाल्यान सोल्यान गोल्यान सगळे असते. ती कुणी बी येतं अजून दुपारचं कवान जेवायला. तात्या का बसलं तर तिथं, तात्यान दोघं जण तात्यान लाल्या बसलं तर इथं. कधी कधी माझे लेकी इतकं काम करते ना मैत्रिणींनो, काय ती जेवण उतरून टाकावतीच मला कळत नाही. आता तुम्हाला सांगते तिचं काय चाललंय तुम्हाला दाखवते. पहिलं ही लाल्याला चपाती केली ती घेते. भाकरी केली की त्याला पण भाकरी असते, चपाती केली की त्याला पण चपाती असते. ही आमच्या सगळ्यांच्या चपात्या झाल्या. आणि आता मला करायची वांग्याची भाजी. सकाळी केली तर वांग्याचं भरीत. पण आता परत कांदा चिरून मस्त वाटण वांगं करायचंय. लिकीने काय काय केलं तुम्हाला सांगते. लिकीने ही एवढी भांडी पण घासल्या सगळी. अजून हिकडला राडा पण आवरला सगळं. तिने सगळा राडा आवरून झालाय तिचा. इथलं सगळं आवरलं. हे सगळं चकाचक रुबी सुंदर अशी झोपली बघतीये बिनकामाची नुसती. आमची रूम पण आवरल्या. आणि अजून म्हणली मला काहीतरी बाथरूम वगैरे धुवायचंय म्हणली होती. आणि इकडं ताजी जीवन ढाबा बांधून झोपल्यात इथं. हो का, पिशवी भरून झोपू द्या. चला लिकीचं काय चाललंय तुम्हाला दाखवते. आणि 10:15 वाजून गेलेत आत्ता. तर हे सगळं लिकीने झाडून काढला. कधी कधी ना काय बुत शिरतं काय जणू बायच्या माझ्या अंगात. भलतीच कना 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 काम करते. मला बी मागं सारखी. सगळा रस्ता झाडून काढला. इतकंच काम करते की काय तेव्हा कामाला मापच नाही. हो का, खरा 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 खरा. आता हे आम्ही नव्हतो ना 2-3 दिवस. शनिवारी जाताना शुक्रवारी संध्याकाळचं झाडलं होतं. शनिवारी 7 वाजता जायचं होतं त्यामुळं. तर शनिवारपासूनच हा एवढा पसारा आहे आमचा. पाला आहे. आणि त्यातमध्ये ओलं होतं. काल हिरवळ तर माझं बाकीचंच काम चाललं होतं. आणि काय आज काय शिरले अंगात तुमच्या? तेवढं झाडायचं होतं. हां आली इथपर्यंत आली. हां. आणि अगं किती झालं तरी पाला पडतो. हो का, वरनच पडते ती फुलं. बका 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 पडते ती. आता मी आज आणणार होती की आधीगर ऑर्डर पॅक करून. आणि वारं इतकं सुटतंय भूतावण्या. लय काम आहे. लाल्या कुठे गेलाय ग? पॅकिंग म्हणजे किती तुम्हाला काय सांगू. मला रातच्या धरणं टेन्शन आलंय की कसं मला उरकायचं. ताई आज धोंड कराय थांबल्यात घरी. त्यांच्या नंदूबाईन ती यायच्यात आहेत. ती मला बी करायच्यात की धोंड. पण आता कधी करू मी धोंड. माझं तर डोकं चाला नाही. माझ्या तिन्ही आया गेल्यात देवाला. ते तिन्ही आयांना साडी आणून ठेवली या. रेशमाच्या मनाने आणायची या. तिला गपचिप तिला मी म्हणलं होतं सांगू नको आल्याला. हे सगळं ठेवलंय. ही बघू शकता असं. हे मिरच्या रात्रीच भरून ठेवल्या. परत नालेल्या मिरच्यातल्या बघा वाळ्या टाकलेल्यातल्या. हे असं सगळं नीट करून ठेवलंय. म्हणजे तुम्हाला सांगू का, ह्या अशा मिरच्या भरून ठेवल्या ना कॅरी बॅगमध्ये तर ह्या अशा कडक राहतात. ज्या कुठल्या माझ्या ताईसाहेब मसाले बिझनेस करतात ना, यूट्यूबवरती बरेचसे मसाले विकतात येतं त्यांच्यासाठी. हे बी सगळं हे कुठून ठेवलेलं आहे. ही तर लिहून बी ठेवावं लागतं कुठली कशाची मिरची. ही मिरची पावडर आहे, ती मसाल्याची मिरची आहे. तो का तिकडं ती आहे ती काश्मीरी मिरची आहे. ही पण काश्मीरी मिरची आहे. ही असं एक 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 लिहून ठेवावं लागतं. आणि इतकं मटेरियल म्हणजे आज काय काय बनवायचं आहे तुम्हाला माहिती आहे का? हळद नाही आहे. हळद बनवून टाकायची तुम्हाला सांगते. कांदा लसूण मसाल्याचं एकच पॅकेट राहिले वरती दिसतंय का? कांदा लसूण मसाला तयार करायचा आहे. लसणाच्या चटणीची 2च पॅकेट राहिलेत इथं. लसणाची चटणी करायची आहे. सांडगं आहेत आता अजून एक 4-5 दिवस जायापुरतं सांडगं आहेत. करायचं इथं परत सांडगं. पण चाललंय. काश्मीरी मिरची भरायची तेवढीच पाकिट राहिलेत इथं. आणि ह्यातमध्ये काल केलेले लाडू अजून 2 किलो कमी पडल्यात इथं आम्हाला. ती पण दाखवते एकच मिनिट. हो का, हे ड्रायफ्रूटचं लाडू. शेंगदाणे तुपाचं पण करायचं इथं. पण
आता करते हळूहळू जसं उरकत तसं. आणि माझा अवतार असाच आहे उठल्यापासून अशीच या अशीच ऑर्डर घेतल्या 7-8 ऑर्डर घेतल्या. आधी घर किचन वगैरे सगळं मी पुसलं होतं. नंतर ना मग स्वयंपाक वगैरे केला. संगीताबाईचा पगार राहिला होता द्यायचा. मग त्या आलत्या मग त्यांना परत चहा केला. त्यांचा पगार दिला आणि बसले थोड्या वेळ त्यांच्यापाशी. सकाळचा एकदा स्वयंपाक झाला नंतरचा एकदा झाला. आता परत नाही एकदा वांग करायचं दुपारच्याला खायला मस्त लपतपी थोडंसं. लय पातळ बी खाऊ वाटत नाही तुम्हाला सांगते. आणि मग नंतर ना आता स्वतःचं उरकायचं सगळं डोकं बी काही इचरायचं तोवर अशीच केस असते ती भूतावणी गळ्यात. आणि ही खोबरं तुम्ही म्हणता तर हे आम्ही असं झालेलं खोबरं पण घेत नाही. तुमच्याकडून मी पैसे लय घेते पण हे बघू शकता तुम्ही म्हणता काय झालं ह्याला का तर हे असं झालेलं आहे बघा खराब. हे असंच पडलेलं असतं. मी ती घेतं नाही काहीच नाही. जवळजवळ एक गुन्ही वर पातील आहे ना 1.5 पातील भरलेलं पडलं आहे वर. ह्याचं मोठं पातील असतं ना ती खोबऱ्याचं खराब झालेलं ती विकते मी. घेतात दुकानदार परत ना. लिकीला माझी माया आली. लिकीने सगळं झाडून बिडून सगळं काढलं. आता भांडी बिदीने घासलं तिथं. आणि रात्री मी फरशा 7:30च्या पुढं पुसल्या होत्या. बिसरी पुसून बिसून सगळं चकाचक केलं. तर ताई गेल्यावरती हे सगळ्या मिरच्या भरून ठेवल्या आम्ही दोघी मायलिकीने. परत मी ज्वारी बाजरी गहू वाळाय घातलं होतं त्याची दळणं करून ठेवली. लाईट नसल्यामुळं मग मला पॅकिंग करता येत नव्हत्या ना. तर आज तुमच्या सगळ्यांच्या ऑर्डरी जाते ना. कालपासून ऑर्डरी आलेल्यांच्या नाही जाणार हा काल परवाच्या. त्याच्या आधीच्या ऑर्डरी होत्या ना त्या सगळ्यांच्या जाते ना. आणि आता उद्या चाललंय माझ्या आयांना धुंड करायचं. साड्या आणून ठेवल्या तर 8 दिवस झालं. आया गेल्या हिंडायला त्या दिवशीच करायचं होतं मला आल्याच्या दुसऱ्या दिवसानंतर ना. रेशमाला मी म्हणलं होतं तू आले हिडू टाकू नको मला पोळ्या करून दे सगळ्यांना. मी एकदा पोळ्या केल्या का नाही धुंड जेवाय घातलं का नाही ह्यांना सगळ्यांना म्हणजे मी निवांत झाली. पण तोपर्यंत आईन ते गेल्या. आता मग म्हणले आम्हाला महागारी येऊन दे फिरून मग आम्हाला मग कर पोळ्या. आम्ही तिघी बी तू करू लागायला. आता सगळ्यांना एकदाच करणार आहे. 3 मावश्या 2 मावश्यांना आयला कविताला ह्यांना सगळ्यांना माझी जेवढी जवळची आहेत ना तेवढ्या सगळ्यांना जी माझ्या हृदयातली आहेत ना तेवढी सगळी दिसते ना तुम्हाला दोंड खायला. कांदा जाळला चला माझा नंबर घ्या 9657484033 मनीषा मसाले बारामती. लिकीने काम केलेलं दाखवलं तुम्हाला. लाल्या कुठे गेलाय ग चपाती घेऊन हातात हिंडती मी. या दुसरी कुत्री येऊन चपाती खाऊन गेल्यावर काय झोका. लाल्या या गेला वाटतं कोणाच्या तरी महाग. जाऊन दे आल्यावर खाईन. कांदा जळला कमी गॅस केलं तर मी पण तरी बी जळला. असं सगळ्यांची काळजी करावं लागते. आला थांबा फकातवर कांदा झाला का जवळ. त्याला काय झालं मी ते 2-3 दिवस बसरीलाच होता. मग आल्यावरती त्याला मी खवळली ते मग घरीच याय नाही. आधीच रुसून आलेला वाघ आहे तो दादाचा आणि ह्यांचा. एक तर रुसून आलाय ते आलाय कविताचं ह्यांचं पाहुणा या कविताचं ह्यांच्या घरनं आलेला या. एवढा राग नाही चांगला काय. एवढा राग चांगला नसतो लाल्या. काहीच गरज नव्हतं. तिथं चांगलं खाया पियाला होतं तिथनं आला इकडं. ते एवढा राग चांगला नाही. ती काय झालं आता ती चपाती का खाय नाही माहितीये का. मी त्याला रात्री इथं वसरीला लोळत होता म्हणून हाणला म्हणजे खवळले. एवढा राग चांगला नसतो काय म्हणूनच म्हणलं खाया नाही दिलं तरी उपाशी राहीन पण हिथंच राहीन. हे असं फोन चालू असतात माझं मैत्रिणींनो. कोणाचं आलाय बरं बघू आपण. हॅलो हा बोला की. हा एकच मिनिट. काय म्हणताय. हॅलो मी काय म्हणते मी मागच्या वेळेला मी तुमच्याकडे लसूण मागवलेलं ना. 120 रुपये किलो आहे. कसं पांढरा शुभ्र आहे एकदम चकाकी आहे त्याला. चकाकी एकदम पांढरा शुभ्र. हा कसा मला चांगला दिसला. आणि माझी मैत्रीण जादरची ना ती म्हटली त्यांच्याकडे गावरान असतो आणि गावात म्हणजे कसं आपलं ऑर्गॅनिक आहे ना. लसणाला नसतंच बरं का. लसणाला औषध हे मारतच नाहीत कारण का त्याला काय ती पुढातच असतो ना. तुम्हाला आवडला ना बाजा. हो आता मी काहीच ना मागवत नाही. ठीक आहे. हो मी मागे तेव्हाच मागवेल. ठीक आहे. थँक्यू. हा बाय बाय. ओके बाय. ऑर्डर करायची होती. काय झालं ताई साहेबांना लसूण टाकला आणि
ताईसाहेबांना त्यांनी मला परत 1.5 किलो लसणाची ऑर्डर आता टाकली. मग त्या मला म्हणले आका ते आलेलं पण छान आहे. मग दुसरा पावसाळा लागायच्या आधी घ्यायचा. तर त्यांना काय म्हणलं, लसूण नका एकदम घेऊन ठेव, तुम्हाला लागतोय तेवढाच घेत जा. एकदम घ्यायची काय गरज आहे तवा. लसणाचं फक्त काय घेऊन ठेवायचं मैत्रिणींना पावसाळ्याच्या आधी, मिरची पावडर, धनेपूड, हळद आणि काश्मीरी मिरची, तिखटाची मिरची, मसाला, ह्या वस्तू घेऊन ठेवायच्या. लसूण बिसून असलं एकदम घेऊन ठेवायचं नाही भरून, कारण का मुंबईला ह्याला दमट वातावरण असतं आणि ते खराब होतं. कशाला हे करायचंय, जेवढं लागेल तेवढं घ्यायचं. रेट वाढलं तरी किती 5-50 रुपयांनी वाढते, तर असं काय वाढणार आहे. तर मला नाही वाटत यंदा लसणाचं रेट 250च्या पुढं जाईल म्हणून, 200-250च्या पुढं जाईल म्हणून. त्यामुळं पैसे गुंतवून ठेवायचं नाही. तुम्ही अगदी अर्धा किलो 1 किलोने घेतलं तरी चालतं. ताईसाहेबांना मी तीच सांगत होती. मला तुम्ही म्हणताना फोन आल्यावर त्या आकाने कटका केला व्हिडिओ म्हणून. आता मी बघते मैत्रिणीला मिक्सरचं भांडं गेले कुठं ती गावा नाही मला. तर कांदा गार झाला, ताईसाहेबांना सगळं बोलून झालं माझं. मिक्सरचं भांडं गेलं कुठं हे हाईन ते भांडच नाही. अवघड आहे का नाही सांगा तुम्ही. ह्या ड्रावर उघडूनच कटाळा येतो लावून. असू द्या, तुमचा नाही लय वेळ घेत मी. माझं मिक्सरचं भांडं हुडकते मी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि तुम्ही म्हणता केस आवड काय केस, त्याच्याकडं बघायला सोड नाही. अजून देवपूजा करायची आणि टिकल्या लावली. दाजे झोपल्या तर लावते थांबा. आणि कसं असतं, काही जणींना माझे व्हिडिओ आवडतात, काही जणींना नाही आवडत. ज्यांना आवडते त्यांनी बघत जा, ज्यांना नाही आवडते त्यांनी डायरेक्ट स्किप करत जा. मी कधी कुणाला म्हणते का काही करून माझा व्हिडिओ बघत जा. माझ्या डोक्यात एकच असतं, माझं व्हिडिओ जेवढे मला हे टाकणं गरजेचं आहे. का म्हणून माझा मसाले बिझनेस आहे ना, ती फक्त आणि फक्त माझ्या यूट्यूब चॅनलवरती चालतं जास्तीत जास्त. दुसरा फेसबुक आणि तिसरा इंस्टाग्रामवरती. मला ह्या 3 ऑनलाईनवरनंच ऑर्डरी जास्त येतात. तर व्हिडिओ नाही आला तर मला ऑर्डरी बंद होतात, तुम्हाला मी खरं सांगते. म्हणून मला हे व्हिडिओ टाकावे लागतात. माझं व्हिडिओ आलं नाही आलं तरी तुम्ही मला ऑर्डरी टाकत जावा. नंबर तर मी सांगितलंच आहे. पावशेराने म्हणलं तरी घेत जा मटेरियल. मी असं म्हणत नाही की तुम्हाला 1 किलोने घ्या, कारण का कसं असतं, दोन्हीकडून पण गरज लागते धंद्याची. मला पण गरज आहे आणि तुम्हाला पण गरज आहे. दोघांना बी गरज असेल त्यावेळेस तो धंदा चालत असतो. नाही तर एकाला गरज आहे आणि एकाला गरज नाही म्हणल्यावर चालत नाही. समजा मी इकती, मला गरज नाही, मी कसं बी इकती, आणि तुम्हाला गरज आहे, माझा धंदा चालणार नाही, बंद पडणार. आणि समजा तुम्हाला गरज नाही आणि मलाही गरज आहे, चालणार नाही. ही कसं दोन्ही पण चाललेलं आहे. आणि आपले मसाले मिरची पावडर जास्त जायचं कारण एक कसं आपण कांडपवरती करतो. माझं बघून लय जणांनी धंदा चालू केलं, पण त्यांना मला एकच सांगायचंय, तुम्ही माझी कॉपी केली पण मी जसं हायजेनिक बनवते तसं तुम्ही बनवत नाही. तुम्ही काय करताय, फक्त ही करते म्हणून कराय बघताय. पण कांडपवरचं करा, कांडपवरचं विका. मिरची आणलेली दाखवा, साफ केलेली दाखवा, नीट केलेली दाखवा, तिला कुटलेली दाखवा, तिला वाळवलेली दाखवा, तिला पॅकिंग करताना दाखवा, तिला भरताना दाखवा, तिला कुरिअरला जाताना दाखवा. मग बघा कसं विकतंय तुमचं कचकुटून. शॉर्टकट धंद्यामध्ये कधीही घ्यायचा नसतो. धंद्यात शॉर्टकट घेतला का नाही की मग ऑर्डरिंगमध्ये बी शॉर्टकटच असतं. जसं दाखवून तसं, जैसा दिखताय वैसाही बिकताय ना. दिखताय तो बिकताय, नाही दिखता तो बिकता बी नाही, ऐसा बी राहताय. चला, आणि काही जणी लय शानपणा करून तिकडं कमेंट करते, त्या असं झालं तसं झालं. कशाला ग तुम्हाला नसते हो चपात्या पडलेल्या असते त्या. हा, एक जण म्हणली नसते हिंडाया जातात, असं करतात. काय तुमच्या बापाचं पैसे घेऊन जातो का, तुझ्या नवऱ्याचं पैसे घेऊन जातो ग? गेलो तरी आम्ही काम करतो, कष्ट करतो, मग हिंडायला जातो. काय कोणाचं लोबडून जातो का हिंडायला? हा, आम्हाला पटतंय, आम्ही जातोय, आम्हाला वाटलं जायचं नाही जायचं हे आमचा प्रश्न ना. तुला बघायचं असलं तर बघ, नाही तर निघ ना. तुला कुणाचा आजार केलाय काही करून बघ म्हणून? हा, शांतपणा करायची इथं तिथं तसलं गराळा वागायची नाही अजिबात.